मला ती सर्टिफिकेट होतं बुवांच्याकडनं की नेहमी ते म्हणायचे की तू मैफलीची गायिका आहेस आशा. अजून सुद्धा मी नाटकाच्या तालमी जेव्हा करतो तेव्हा स्वतःचे संवाद मी स्वतःच्याच आवाजात रेकॉर्ड करतो आणि ऐकतो, ज्याच्यातून मला पाठांतर जास्त सोपं पडतं असं माझा अनुभव आहे. सगळ्यांचा असेल असं नाही. हा सगळा गदारोळ चालू असताना तिथेच कॉटवर बसून ओंकार अभ्यास करायचा आणि त्यांनी कधीच तक्रार केली नाही की माझ्या मते 20 वर्षानंतर ओंकार, म्हणजे 20 वर्षामध्ये काही गाण्याचा हे नव्हतं, टच नव्हता अजिबात, आणि डायरेक्ट एकदम तो कशाकरांकडे गेला आणि तिथून तो गायला लागला आणि त्याचं त्यालाच उमगलं की आपण गाऊ शकतोय. त्यांनी एलिट नाव दिलं होतं. मग त्याला पॅरलल जाणारं नाव कुठलं, तर याच्यावर विचार आम्ही केला म्हणून उत्तुंग नाव घेतलं की आम्हाला लोक येऊन सांगायचे, अहो खरंच हो आम्हाला माहितीच नव्हते हो, काय मोठा माणूस आहे, काय असे विचार आहेत. बस म्हटलं आम्हाला हेच पाहिजे होतं. तर तशा प्रकारे आमच्याकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि त्यांची वाणी आणि त्यांचं साहित्य आमच्या घरात वावरते. तर ते बोलता बोलता एकदा वाक्य बोलले की जे आपल्याला गायचं आहे ना आशा, तिथं आपण मनाने पोचलं पाहिजे. मनाने तिथपर्यंत तुम्ही पोचलात तर ती शैली तुम्हाला आत्मसात होऊ शकते. हाय हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोपच्या एंटरटेनमेंट सेगमेंटमध्ये मी रुचा मोये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण काही खास व्यक्तींशी गप्पा मारणार आहोत. आपल्या पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी मात्र तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एक 13 वर्षांची मुलगी एका गायनाच्या मैफिलीसाठी बसली आणि तिने ती मैफिल गाजवली आणि त्यानंतर त्या मुलीला बालगंधर्व पुरस्कार देण्यात आला आणि याची दखल घेतली ती दस्तूर खुद्द पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडे आणि हिराबाई बोडोदेकर यांची. आणि ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आजचे आपले प्रमुख पाहुण्यांपैकी एक आशाताई खाडीलकर या आहेत आणि त्याच्यासोबतच आपण गप्पा मारणार आहोत त्यांचा मुलगा ओंकार खाडीलकर यांच्यासोबत. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. नमस्कार. धन्यवाद. ताई, आता म्हणजे मला माझ्या त्याच्यातून मुद्दा पहिला मिळाला असा की 13व्या वर्षी तुमची पहिली मैफिल गाजवली. मग नेमकं सुरुवात कधी केली गायन शिकायला? मी ॲक्च्युअली गाणं तर 8व्या वर्षी शिकायला लागले. बरं. हां, आणि कारण असं होतं की आमच्या घरातच गाण्याचं वातावरण, त्यामुळं आणि ते संस्कार आणि एक मला म्हणजे माझ्यावरनं मी सांगते की ती आतनं जी ऊर्जा असावी लागते ना, ती नैसर्गिकच असावी लागते. तर देवाच्या कृपेने त्या आमच्या घरच्या वातावरणामुळं आणि मला स्वतःला आतनं लहानपणापासूनच त्या संगीताचा आणि सुरांचा चस्का लागला आणि मी तिकडे ओढली गेले, आपोआप ओढली गेले नैसर्गिकरित्या, आणि तिथून माझं गाणं सुरू झालं 8व्या वर्षी. चस्का कशाचा लागावा, तर तो शास्त्रीय संगीताचा किंवा स्वरांचा लागावा. ही एक म्हणजे छान गोष्ट आहे. नंतर अनेक गोष्टी असतात आपल्याकडे त्यासाठी. पण त्यानंतर तुम्ही माणिकताईंकडे शिकलात, त्याच्यानंतर तुम्ही यशवंत बुवांकडे शिकलात. त्यांच्याकडे शिकण्याचा अनुभव कसा होता? अनुभव म्हणजे काय, ते एक सगळी ती विद्यापीठच होती वेगवेगळी. माणिकबाईंचं एक वेगळं विद्यापीठ होतं, कारण माणिकबाई स्वतः किराणा आणि आग्रा घराण्यामध्ये शिकलेला असल्यामुळं त्या दोन्ही घराण्याची गायकी आणि त्याचं एक सुंदर असं संमिलन त्यांच्या गाण्यामध्ये आपल्याला नेहमीच जाणवत गेलं किंवा आजही ते ऐकत असताना जाणवत असतं. आणि यशवंत बुवांनी तर साक्षात मिराशी बुवांच्याकडनं डायरेक्ट ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकलेली होती आणि त्यानंतर जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडनं त्यांनी आग्रा घराण्याची गायकी. तर ही सगळी खरोखरच विद्यापीठं होती दोन्ही, ते माझे गुरु म्हणजे. आणि त्यामुळे हे आम्हाला तिन्ही घराण्यांची गायकी त्यांच्याकडनं शिकायला मिळाली. माणिकबाईंचं शिकवणं अत्यंत सहज साधेपणानं, जसा त्यांचा स्वभाव होता, जसा त्या दिसायच्या तसंच त्यांचं शिकवणं होतं. म्हणजे मला आठवत नाही की माणिकताई कधी माझ्यावर रागवल्या. किंबहुना मला असं वाटतं काही वेळेला की त्या जर रागवल्या असतात तर माझ्यामध्ये आणखी लवकर झाली असती असं, पण तो त्यांचा स्वभाव नव्हता. पण माणिकबाईंच्याकडे अतिशय निखळ आणि अत्यंत लालित्यपूर्ण, आणि माणिकबाई स्वतः चतुरस्र गायिका असल्यामुळं बरोबर मला सर्व त्या दोन्ही घराण्यामधलं
लालित्य जपून कसं गायकी आपली लोकांपुढे मांडली पाहिजे हे मला माणिकबाईंच्याकडनं मिळालं शिकायला. आणि आमराग की जे मैफलीमध्ये हमखास गायले जातात असे राग, आणि त्याच्याशिवाय मला माणिकबाईंनी भरभरून शिकवलं. कारण त्याही वेळेला मी शिकायला गेले ना तेव्हा छोट्या मोठ्या मैफली करत होते आणि माणिकबाईंना ही कल्पना होती की ही मैफलीत गाते, त्यामुळे त्यांनी मला विद्या देताना पण मैफलीत मला काय चांगलं म्हणजे गायलं की उत्तम त्याचा प्रतिसाद मिळेल किंवा ते गाणं तुझं माझं रंगेल असा दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी मला शिकवलं आणि भर भरून दिलं, कुठेही त्याच्यात कुचराई नाही. अगदी तसंच यशवंत बुवांनी पण आग्रा गायकीमधली जी शुद्धता आहे गायकीची, लयकारी त्यांच्याकडे ग्वाल्हेर आणखीन आग्रा हे दोन्ही असल्यामुळे लयकारी ह्या दोन्ही गोष्टी आणि राग मांडताना सुरुवातीच्या 5 मिनिटात तो राग उभा करण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आलं पाहिजे. पहिल्या 4-5 आलापात तो राग उभा राहायला पाहिजे. बरोबर. हे जे त्यांचं वैशिष्ट्य होतं, ही नजर होती, ती बुवांच्याकडनं मला मिळाली. आणि त्यांनी सुद्धा मला खरोखरच मन मोकळेपणाने भरपूर विद्या दिली. आणि ते मला म्हणायचे तू म्हणजे मला ती सर्टिफिकेट होतं बुवांच्याकडनं की नाही, ते म्हणायचे की तू मैफलीची गायिका आहेस आशा. म्हणजे कसं असतं, काही लोक उत्तम गुरु होऊ शकतात, त्यांचे निर्णयाने आस्पेक्ट असतात ना, काही लोक परफॉर्मन्स चांगला देऊ शकतात. आणि बुवांच्याकडे वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्याकडे इतके असंख्य विद्यार्थी यायचे, त्या विद्यार्थ्यांच्यातला बरोबर चांगला गुण काय आहे आणि ह्याच्यात काय आणखीन घडायला पाहिजे हे हेरून त्या दृष्टीने ते बरोबर तालीम द्यायचे. तर त्यामुळं बुवांच्याकडनंही मला भरपूर मिळालं. आणि मला विशेष सांगावं असं वाटतं की माणिकबाई काय किंवा यशवंत बुवा काय, या लोकांनी त्यांना सहजासहजी विद्या मिळालेली नाही, कारण त्यांचे गुरु जुन्या जमान्यातले होते. त्यामुळं बुवांच्या अगदी शब्दात सांगायचं म्हणजे पूर्वीचे गुरु हे शिष्याला तपासून घ्यायचे. बरोबर. की याची निष्ठा किती आहे, हा किती टिकणार आहे, हा किती पुढं करणार आहे असा अंदाज घेऊन मगच ते मोकळे व्हायचे किंवा शिकवायला. किंवा एक अगदी अनुभव जाता असा की बुवा म्हणायचे की आम्हाला जगन्नाथ बुवांनी एक आस्थाही सांगितली समजा एखाद्या रागाची, तर लगेच अंतरात सांगतीलच याचा काही भरोसा नाही. मी पण ऐकलंय. आणि गंमत अशी, एका रागातला अस्थाई सांगून झाल्यानंतर म्हणाले बुवा म्हणाले की टाप नव्हती आमची, की गुरुजी आम्हाला अंतरा सांगा ना असं बोलायची टाप नव्हती. मग एका रागातला अस्थाई शिकवल्यानंतर 6 महिन्यानंतर जगन्नाथ बुवा आमच्या यशवंत बुवांकडे आले. ते नेहमी त्यांना फिरायला घेऊन जायचे संध्याकाळी, चल रे आपण जाऊया म्हणून. तर असं एका संध्याकाळी 6 महिन्यानंतर यशवंत बुवांना फिरायला घेऊन गेले जगन्नाथ बुवा. आणि बस स्टॉपवर एका बसूया म्हणाले, जरा 5 मिनिटं थकले म्हणून बसले. आणि तिथं पटकन म्हणाले, अरे तो त्या रागातली तुला ती अस्थाई सांगितली होती ना, त्याचा अंतरा आत्ता घे. अरे असं. आणि त्यावेळेला लिहून घ्यायचं नाही, रेकॉर्डिंगची तो सोयच नव्हती, लिहून घ्यायचं नाही, राग कुठलाही विचारायचं नाही, काय नाही, डायरेक्ट तालीम सुरू. आणि मग म्हणाले मला त्या बस स्टॉपवर 6 महिन्यानंतर बुवानी मला अंतरा सांगितलं. असे पूर्वीचे लोक जरा कडक होते, पण खरोखरच माझ्या नशिबाने मला जे सगळे गुरु मिळाले, माणिकबाई काय, यशवंत बुवा काय, शंकरराव अभ्यंकर काय, अभिषेकी बुवा काय, वसंतराव काय, ह्यांनी मला भरभरून दिलं, मोकळ्या मनाने दिलं. हे माझं खरोखर भाग्य. खरोखर म्हणजे काहीतरी मला वाटतं माझी पुण्याई असावी, पूर्व पुण्याई म्हणून असे गुरु मला लाभले. आणि गुरूंकडून तुमचं कौतुक झालं ताई, ही पण एक मोठी गोष्ट आहे. कारण जेव्हा आपलं कौतुक गुरूंकडून होतं ना, तेव्हा एक वेगळी आपल्याला ऊर्जा मिळते आणि नवीन काम करण्याची ताकदही तेवढी मिळते. दादा, तू पण या क्षेत्रामध्ये आहेस, म्हणजे IT क्षेत्र असताना तू पण या क्षेत्रात आहेसच, पण तुझी तालीम ही घरी सुरू झाली का मग लहानपणापासून? हो, म्हणजे हिनं विद्यापीठाबद्दल बोललं की तिनं अनेक विद्यापीठांकडून तालीम घेतली. हिच्याकडून संगीताचं, आणि माझे वडील ज्येष्ठ नाट्यरंगकर्मी माधवराव खाडीलकर
हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे पदवीधर आणि त्यांनी संगीत रंगभूमीवर आणि गद्य रंगभूमीवर बरीच वर्ष सेवा दिली आणि सावरकरांचं मोठं काम त्यांनी अनेक वर्ष केलं. तर त्यामुळे आम्हाला दोघांचा वारसा एकत्रितपणे एकाच ठिकाणी मिळाला. त्यामुळे आपण जरी हल्लीच्या जगात जसं सगळं घरी मिळतंय म्हणजे आयतं, तसं आम्हाला त्या दृष्टीने आम्ही खूप भाग्यवान, कारण आम्हाला घरीच सगळं ह्याच्यातलं दोन्हीतलं अनुभवायला मिळालं. त्यामुळे मला असं वेगळं शिक्षण घ्यायला लागलं नाही, कारण खूप श्रवण संस्कार झाले आणि मोठे मोठे लोक आमच्या घरी, अनेक दिग्गज, म्हणजे नावं घ्यावीत तेवढी कमी आहे असे सगळे आमच्या विलेपार्ल्याच्या मुंबईच्या घरात असताना मी लहानपणापासून येत राहिले. त्यामुळे म्हणजे संगीत क्षेत्रात होतेच, पण साहित्य, नाट्य, उत्तम व्याख्याते, समीक्षक, अशा आयोजक, अशा अनेक क्षेत्रामधल्या लोकांशी खूप जवळून संबंध आला. त्यामुळे त्यांचे संस्कार, त्यांचा सहवास मिळाला, त्याच्यातनं घडत गेलो. पण ह्याच्यामध्ये कसं की संगीत आणि नाट्य दोन्ही एकाच वेळेस तुला अगदी म्हणजे घर बसल्या मिळालेत ते संस्कार, असं म्हणायला हरकत नाही. आता तो एक शब्द वापरला जातो, श्रवण संस्कार. श्रवण संस्कार हे कितपत महत्वाचे वाटतात या क्षेत्रात तुला? नाही, मला माझ्या वैयक्तिक अनुभवावरनं म्हटलं तर मी श्रवण संस्कारावरच जे काय आता करतोय. आता मी पूर्ण वेळ जरी IT क्षेत्रात असलो तरी गाण्याची आवड मी शाळेत असेपर्यंत व्यवस्थित भरपूर गायचो. नंतर आवाज फुटल्यानंतर आणि नंतर मग मी सायन्सकडे गेल्यानंतर थोडंसं गाणं मागे पडलं. पण म्हटल्याप्रमाणे संस्कार असल्यामुळे ते आपण जसं पोहणं शिकलो की विसरत नाही, किंवा सायकल शिकलो चालवायला की परत विसरायला होत नाही किती वर्षांनी टाकलं तरी. तसंच काही वर्षानंतर मला असं पुन्हा वाटलं की आता योग्य वेळ आहे, पुन्हा ह्याच्याकडे वळायला हरकत नाही. त्यामुळे संस्काराचाच उपयोग झाला. आणि श्रवण संस्काराचा फायदा असा होतो की आपण जेव्हा एखादी गोष्ट ऐकतो, म्हणजे आपल्याला आकाशवाणीचं उदाहरण याच्यातनं उत्तम घेता येईल की जेव्हा दूरदर्शन नव्हतं किंवा सोशल मीडिया नव्हते, तेव्हा अख्ख्या पिढ्याने पिढ्या आकाशवाणीवरचे गाणी ऐकून किंवा त्याच्यावरची नाटकं, त्याच्यावरचे संवाद, व्याख्यानं ऐकूनच घडलेली आहेत. आणि ऐकताना मला वाटतं आपलं जास्त केंद्रीकरण होतं त्याच्याकडे, एखाद्या गोष्टीकडे ऐकण्याचं, कारण दुसरं काहीच तुम्हाला दिसत नसतं. त्यामुळे मला माझ्या वैयक्तिक अनुभवावरनं म्हणशील तर मला श्रवणातनं जास्त संस्कार सोपे वाटतात घडायला किंवा एखादी गोष्ट शिकायला. अजूनसुद्धा मी नाटकाच्या तालमी जेव्हा करतो तेव्हा स्वतःचे संवाद मी स्वतःच्याच आवाजात रेकॉर्ड करतो आणि ऐकतो, ज्याच्यातून मला पाठांतर जास्त सोपं पडतं असा माझा अनुभव आहे. सगळ्यांचा असेल असं नाही. त्यामुळे श्रवण संस्काराचा मोठा, त्याच्यानंतर आपण देवळांमध्ये आणि सगळीकडे भक्ती मार्ग झाला, अध्यात्म झाला, सगळीकडे श्रवणातनंच, अगदी आपल्या पौरोहित्याच्या कार्यातनं, पूजा पाठ ह्याच्यातनं आपण श्रवणातनंच सगळे पिढ्यानुपिढ्या मराठी कुटुंबातले घडलेले आहेत. त्यामुळे त्याचा तो काही थांबणार नाही आहे. पण हेच हल्ली कुठेतरी हे श्रवण संस्कार कमी झालेत असं मला वाटतं. त्यामुळे मला हा प्रश्न खास विचारावासा वाटला की हे फार महत्वाचे आहेत. आणि तू जे म्हणालास की आपला आवाज ऐकणं, तर ती फारच महत्वाची गोष्ट आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला कळत नाही की नेमकं चुका कुठे होत आहेत आणि काय होत आहेत. त्यामुळे आपला आणि आपल्या मनाचा दोन्ही आवाज ऐकणं फार महत्वाचं आहे. मला थोडासा वेगळा प्रश्न ताई तुम्हाला विचारायचा, तो म्हणजे दादाबद्दल. मी जेव्हा पहिल्यांदा दादाला बघितलं तेव्हा मला असं वाटलं की पहिल्या बेंचवर बसणारा, नेहमी अबव 90% मिळवणारा, आईबाबांचं सगळं ऐकणारा, असं एक छान गुणी मुलाचं एक असतं ना, तसं मला त्याच्याकडे बघून वाटतं. दादा तसाच आहे का? हो, तसाच आहे. नेहमी 90% पुढे मारतो. हो, काय बापरे. आणि मला विशेष आत्ता त्याने सांगितलं तसं की आमचं घर मुंबईचं छोटंसं आहे. त्या छोट्या घरामध्ये आमच्या घराच्या हॉलमध्ये आमच्या नाटकाच्या तालमी, माझ्या गाण्याचा रियाज किंवा शिकवणं किंवा शिकणं, निरनिराळ्या कार्यक्रमाच्या रिहर्सल्स होणं, नाटकाच्या रिहर्सल्स होणं, ह्यांच्याकडे शिकायला येणारे, संथा घ्यायला येणारे लोक, हा सगळा गदारोळ चालू असताना तिथेच कॉटवर बसून ओंकार अभ्यास करायचा. आणि त्यांनी कधीच तक्रार केली नाही की मला तुमचा त्रास होतो. त्या कॉटवर बसून आमचं इकडं चालू असायचं, पण तो एकटा बसून तिथे अभ्यास करायचा. आणि त्या सगळ्या वातावरणातसुद्धा त्यांनी कायम 90च्या वरती, म्हणजे यालासुद्धा SSCला का 12वीला काय त्यांनी 94%, 96% असं मार्क मिळवले. तर मला असं वाटतं की हा जो भाग आहे की मुलांना स्वतंत्र वेळ दिला पाहिजे वगैरे वगैरे, आम्ही करू शकलो नाही त्यावेळेला, कारण आम्ही स्वतः एवढे त्या ह्याच्यात बिझी होतो. पण परमेश्वराच्या कृपेने आमच्या मुलांनी कधी तक्रार केली नाही किंवा आमच्या घरात ते चालू असलेलं सगळं वातावरण त्यांच्या अंतःकरणात ते झिरपत होतं नकळत. आणि त्यांनी म्हटलं मग अशी आणि ॲब्सॉर्ब करत गेला तो.
म्हणजे तो काय किंवा माझी मुलगी वेदश्री काय, तर त्या मुलांच्यावर इतके संस्कार झालेले, म्हणजे मला इथे सांगायला आनंद वाटतो आणि त्यावेळेला मला आश्चर्य वाटलं की ह्यानं आय टी पूर्ण केलं, नोकरी केली, मग अमेरिकेतून परत आला. इथे आल्यानंतर मग तो डॉक्टर विकास कशाळकरांच्याकडे गाणं शिकायला लागला. तर हा विकास कशाळकरांच्याकडे गाणं शिकायला गेल्यानंतर मला वाटलं, अरे हा आता त्यांच्याकडे गेलाय, पण त्यांचं गाणं ह्याला कितपत झेपेल असं. कारण मध्यंतरीच्या काळात काही हा काय करतोय आणि किती गातोय मला काहीच कल्पना, म्हणजे हे नव्हतं, टच नव्हता काही. पण मला आश्चर्य हे वाटलं की ओंकार इतक्या सहजपणाने हे कसा गातोय. तर त्या प्रश्नाचं उत्तर मलाच, म्हणजे मलाच कळलं की ह्याच्यावर झालेले जे ताल सुराचे संस्कार आहेत त्यातनं त्याचे ती मार्ग जो होता बुद्धीचा आणि गळ्याचा तो ऑलरेडी तयार होता आणि त्याच्यातनं तो झिरपत तो शिकत गेला. आणि विकास कशाळकरांच्याकडे खूप निरनिराळे राग, निरनिराळ्या तालातले राग हे त्यांनी मार्गदर्शन केलं. पण खरोखर सांगते की माझ्या मते 20 वर्षानंतर ओंकार, म्हणजे 20 वर्षामध्ये काही गाण्याचा हे नव्हतं, टच नव्हता अजिबात, आणि डायरेक्ट एकदम तो कशाळकरांकडे गेला आणि तिथून तो गायला लागला आणि त्यालाच उमगलं की आपण गाऊ शकतोय हे. तर हे जे काय आहे ना, तर ह्याच्या मागं मला असं वाटतं की एक तर ईश्वराची कृपा आणि आमच्या घरामध्ये साहित्य आणि संगीताचं दोन्ही वातावरण असल्यामुळं त्याचं उत्तम दिक्षण, वाणी तुमची चांगली असणं, उत्तम उच्चार, ह्या दोन्ही गोष्टी नाटकालाही आवश्यक आहेत आणि संगीताला आहेत. तर ते त्याच्याकडे आहे. तर बाबांच्या म्हटल्याप्रमाणे बाबा उत्कृष्ट वक्ते, लेखक आणि त्यांची एखादी गोष्टीवरची अभ्यास करून त्याच्यातनं निकष काढण्याची क्षमता, हे सगळे आमच्या दोघां, म्हणजे माझी बहीण वेदश्री ती पण उत्कृष्ट लिहिते, कविता सुद्धा करते. तर ते कवितेचं अंग आईकडनं तिच्याकडे आलेलं आहे आणि माझ्याकडे थोडंसं लेखनाचं अंग आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण म्हटल्याप्रमाणे श्रवण संस्कार आणि निरीक्षण हे आम्हाला करायची सवय लागली. मग अशी तिनं जशी बोलली की आपल्या सर्वसामान्यप्रमाणे कुटुंबामध्ये कसं आहे, आईबाबा असतात, मुलं असतात आणि त्यांचे रोज संध्याकाळी एकत्र टेबलवर किंवा खाली एकत्र बसून जेवणं होतात. मला अक्षरशः हाताच्या बोटावर मोजायला लागेल असे काही दिवस आठवत आहेत की आम्ही एकत्र जेवलोय. म्हणजे हे खोटं वाटेल पण म्हणजे नव्हतंच, कारण हे दोघी प्रचंड व्यस्त होती कार्यक्रमांमध्ये, बाबा त्यांच्या बँकेच्या कामामध्ये आणि इतर सामाजिक सांस्कृतिक कामांमध्ये. आमच्याकडे सारखा राबता असायचा लोकांचा, प्रचंड जनसंचय, श्रीमंती आमची तीच आईबाबांची. आणि त्यामुळे आम्ही असंच बघितलंय, म्हणजे खूप लोक येत आहेत, काहीतरी चर्चा होत आहेत, रियाज होत आहेत, तालमी होत आहेत, मग जात आहेत, मग आम्ही आमच्या वेळेप्रमाणे जेवतोय, अभ्यास करतोय, हे यांच्या वेळेप्रमाणे येत आहेत, जात आहेत. असंच आमचं आयुष्य, म्हणजे बालपण खरं सांगायचं तर असंच घडलं, थोडंसं वेगळं, म्हणजे सगळ्यांना कदाचित पचनी पडणार नाही, पण आमचं, आणि त्याच्यात काही मला वाईट वाटत नाही आहे, मी सांगतोय की असं थोडं वेगळं आमचं बालपण घडलं की ज्याच्यामुळे आम्हाला सांस्कृतिक क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले संस्कार आणि चांगलं बघायची, चांगलं ऐकायची वृत्ती ह्या आमच्या आईबाबांमुळेच मिळाली असं म्हणायला हरकत नाही. पण एक गोष्ट फार महत्वाची की हल्ली जो शब्द आपण वापरतो तो म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग, तर तुम्हाला हे घरीच होतं, रोजच्या रोज होतं, त्यामुळे सतत काहीतरी आपल्या बुद्धीला चालना मिळते, सतत आपण पुढे जातोय. वेगळा विचार करणं महत्वाचं किती आहे हे बालपणीच घडलं आणि ते संस्कार तर पुढे गेले. हो, म्हणजे नक्कीच बुद्धिवादी हेतू ठेवून एखाद्या गोष्टीकडे बघावं किंवा अभ्यासू वृत्तीनं बघावं, किंवा ह्याच्यातलं चांगलं काय आहे, ह्याच्यातला आपल्याला वापर करण्यासारखा, आपल्याला झेपेल का, आणि नुसतंच वापर करण्यासारखं नाही, आपल्याला आपल्या बुद्धीला, आपल्या व्यक्तिमत्वाला ते झेपेल का असं बघून, निरीक्षण करून त्याचा वापर, म्हणून ते बुद्धिवादी दृष्टिकोन राहिला कायमच. आणि प्रयोगशील हे दोघेही असल्यामुळे अनेक प्रकारे, म्हणजे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामधनं नाही, पण म्हटल्याप्रमाणे चांगल्या व्यक्तींचा सहवास, चांगल्या गोष्टींचा सहवास, अशी वृत्ती आम्हाला मिळाल्यामुळे बुद्धिवादी दृष्टिकोन कायमच राहिला. तो हल्ली ना मला फार महत्वाचा वाटतो, पण तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक चौकस विचार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये रुजवतो, कारण त्याच्याशिवाय मग एक नवीन मार्ग सापडत नाही आपल्याला. दादा, एक प्रश्न आता ताई म्हणाला तसं त्यातून मला विचारावा असं वाटतो की एवढा मध्ये गॅप पडला, काय होतं हल्ली की थोडासा गॅप पडला ना, कुठेतरी अगदी गळा आपला, म्हणजे ते स्वर आपल्याला साथ देत नाहीत म्हणा, किंवा गळा साथ देत नाही, काहीतरी प्रॉब्लेम्स होतात, ताल विसरले जातात. कारण मी स्वतः सुद्धा हे प्रॉब्लेम्स फेस करते, म्हणून मी अगदी विचारू शकते, म्हणजे विदाऊट रियाज की रियाज थोडासा चालू होता? नाही, रियाज खरंच चालू नव्हता, कारण मी आय टी क्षेत्रात होतो आणि
प्रचंड कामाचा ताण होता आणि मी अमेरिकेत, मी हे जेव्हा झालं त्याच्या आधी मी 4-5 वर्ष अमेरिकेत होतो आणि तिथे असताना एका महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमानिमित्तानं काही गायची संधी मिळाली आणि मग तेव्हा मी पुन्हा एकदा बरेच वर्षानंतर गाता गाळा नसताना सुद्धा प्रयत्न केला आणि तेव्हा मला वाटलं की हां, आता काहीतरी परत करायला हरकत नाही, थोडंसं स्थिरता आली होती. म्हणून मी भारतात परतल्यानंतर डॉक्टर पंडित विकास कशाळकर, ज्यांचं आत्ता योगायोगानं अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे, त्यांना आत्ताच 75 पूर्ण झाली, तर त्यांना वंदन करून मी त्यांच्याकडे मार्गदर्शन काही वर्ष घेतोय. आईचं मार्गदर्शन तर असं खरं म्हणशील तर असं सलग सहज मार्गदर्शन झालेलंच नाही, कारण माझा आवाज मुलाचा असल्यामुळे आणि माझ्या आवाजावर पिचचा प्रॉब्लेम असल्यामुळे तसं शिकवणी आईकडे कधी केली नाही. खरंच सांगतो, कधीच शिकलो नाही असं आपण म्हणतो तसं शास्त्रोक्त. पण इतकं बघितलं गेलं, इतकं ऐकलं गेलं, म्हणूनच म्हणतो की ते संस्कार तेच असतात की आपल्याला काही मला कला मिळाली यांच्या दोघांकडनं, तर त्याच्यातला जो काय अंश होता त्याच्यावर ते म्हटलं झेपेल काय हे पण बघायचा स्वतःचा दृष्टिकोन पाहिजे. सगळंच आवडतं आपल्याला, पण त्याच्यातनं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे आपल्यापुरतं आपल्याला माहिती पाहिजे. तेवढं माहीत असलं की तसा करून प्रयत्न करतोय आणि तो यशस्वी प्रयत्न आहे. म्हणजे मला तरी वाटतं तो प्रयत्न अगदीच यशस्वी आहे. तुम्ही दोघांनी मगाचपासून एक उल्लेख केला की तुम्ही प्रचंड जनसंचय कमवला आहे, म्हणजे भरपूर लोक आहेत आणि त्यातूनच उभी राहिलेली संस्था आहे उत्तुंग. उत्तुंग बद्दल काय सांगाल ताई? उत्तुंग म्हणजे आमच्या आयुष्याचं एक पहिल्यांदा स्वप्न होतं आणि नंतर ते साकार झालेलं एक छान शिल्प घडलं. त्याला कारण असं की आम्ही अमेरिकेत गेलो होतो प्रोग्रॅमला. त्यावेळेला माझे मिस्टर माधव खाडीलकर, अनादि मी अनंत मी हे नाटक त्यांनी लिहिलं आणि त्याचे काही वन मॅन शो, माझे गाण्याचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होते इंग्लंड अमेरिकेत. तेव्हाच ह्यांचे सावरकरांच्या ह्या नाटकावरचे वन मॅन शो आम्ही ठिकठिकाणी केले की ज्यायोगे बाकीचा नाटकाचा भाग सगळा वन मॅन शो माझे मिस्टर करायचे आणि संगीताचा भाग आता तच माझं संगीत होतं, मी सांभाळायचे. असे बऱ्याच वेळेला आम्ही शो केले. तसा शो करत असताना आमचे श्रीकृष्ण पंडित नावाचे एक मित्र, मोठे होते वयाने आमच्यापेक्षा खूप, काका म्हणूया आपण त्यांना, त्यांनी हा आमचा शो बघितला आणि ते अक्षरशः प्रेमात पडले आणि आम्हाला 2 महिने त्यांच्या घरी राहायलाच घेऊन गेले. उचलला आम्हाला आणि त्यांच्याकडे नेऊन ते एकटेच राहायचे. तो माणूस एवढा अभ्यासू, इतिहासाविषयी, भारताविषयी, भारताच्या भूगोलाविषयी सगळं, तर अत्यंत विद्वान माणूस, पण एकदम डाऊन टू अर्थ. कुणालाही खरं वाटणार नाही हा माणूस एवढा श्रीमंत आहे, विद्येने पण आणि पैशाने पण. इतके ते साधे राहायचे. आणि त्यावेळेला आम्ही त्यांच्या घरात राहत असताना एकूण आमचा विचार किंवा आमचं वागणं किंवा आम्हाला काय करावं असं वाटतं याचं त्यांनी बरोबर म्हणजे पंडितांनी हेरलं आणि आम्ही निघताना आम्हाला त्यांचा एक एलिट क्लब होता अशा नावाने ते. तर ते काय करायचे, त्यांच्या चॉईसचे कुठल्याही विषयातला एखादा माणूस विद्वान असेल, त्यांनी काही व्हॅल्युएबल असं काहीतरी काम केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये, तर त्या लोकांचे कार्यक्रम ते स्वतःच्या खर्चाने अमेरिकेतल्या त्यांच्या बंगल्यामध्ये करायचे. लोकांना आमंत्रित करायचे, लोकांना त्या जेवण द्यायचे, त्या कार्यक्रमाचा जो काही खर्च असेल ते करायचे. त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली होती, पण सांपत्तिक स्थिती चांगली आहे म्हणून असं करणारे फार कमी माणसं असतात. तर असं ते करायचे. आम्ही तिथे असताना 4 कार्यक्रम त्यांनी केले निरनिराळ्या विषयातले. आणि आम्ही निघताना आम्हाला ते म्हणाले की माधवराव आणि आशाताई, मला असं वाटतं की तुम्ही हा जो माझा क्लब आहे ना, अशा प्रकारचं काम तुम्ही भारतात दोघं करू शकता. तुमच्यात ती कपॅसिटी आहे, तुमची सोच आहे तशी. हे मी बरोबर हेरलं आहे. तर हे माझ्या मिस्टरांनी सांगितलं की मनोज काका बरोबर आहे, पण आमची सांपत्तिक स्थिती एवढी अशी नाही आहे की प्रत्येक वेळेला सगळं ऑर्गनाईज करणं आणि हे करणं. ते म्हणाले तुम्ही कशाला काळजी करता, आपण बघूया काय करायचं.
तोपर्यंत तुम्ही विचार करून ठेवा, मी आता येतोय डिसेंबरला भारतात, तेव्हा आपण विचार. ते आले आणि त्यांनी पहिल्यांदा आम्हाला काही थोडीशी रक्कम दिली. हे म्हणाले ह्यातनं तुम्ही सुरू करा काय करा. म्हणून आम्ही पहिला एक छोटा कार्यक्रम केला. मग प्रश्न काय आला की त्यांनी एलिट नाव दिलं होतं, मग त्याला पॅरलल जाणारं नाव कुठलं, तर याच्यावर विचार आम्ही केला. म्हणून उत्तुंग नाव घेतलं. आणि ते मनूकाका, आम्ही त्यांना मनूकाका म्हणायचो. त्यांना एवढं आवडलं की अप्रतिम नाव आहे, म्हणाल तुम्ही सुरू करा. आणि आम्ही पहिलाच कार्यक्रम पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या पटांगणात आम्ही उद्घाटन केलं. आणि त्याला सगळे दिग्गज लोक आलेले होते. विद्याधर गोखले होते, अध्यक्ष होते, दाजी भाटोडेकर होते, नंतर भालेराव डॉक्टर होते. आणि विशेष म्हणजे आम्हाला असं वाटलं की हा आपण काहीतरी एक वसा घेतोय, तर त्याची सुरुवात आपण त्याला बेस अध्यात्माचा असावा. म्हणून आम्ही पहिलाच कार्यक्रम बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन ठेवलं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला. 3000 लोक आले. क्या बात आहे. आणि आमचा तो कार्यक्रम न भूतो न भविष्यती, एका त्या कार्यक्रमामुळं उत्तुंग सगळ्या लोकांच्यात परिचित झाली. बरं, महत्त्वाचं असं मनूकाकांनी सांगितलेलं आणि आम्हीही ते पाळले आजपर्यंत, की हे कार्यक्रम तुम्ही कराल ह्याला मूल्य लावायचं नाही, विनामूल्य सगळे कार्यक्रम द्यायचे. तर तुमचं ते सोशल वर्क खरं. तुम्ही तिकीट लावून तुम्ही केलं तर. आणि आमच्या या म्हणजे संस्थेचं उद्दिष्टच हे आहे की मनोरंजन आणि उद्बोधन ह्या दोन्ही गोष्टी त्यातनं झाल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, जे लोक लाईमलाईटमध्ये आहेत ऑलरेडी, ज्यांना नावं मिळाली आहेत, अशा लोकांचे कार्यक्रम तर सगळेच करतात, ते आम्हीही करतो. पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांनी अनेक क्षेत्रामध्ये अनेक विषयामध्ये अत्यंत डिवोशनली काम केलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, पण केवळ त्यांना नाव मिळालेलं नाही. म्हणजे ते लोक कमी आहेत असं नाही. त्या लोकांना समाजापुढं आपण आणलं पाहिजे, त्या लोकांचे विचार समाजापर्यंत पोचले पाहिजेत. हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आम्ही ठेवून हे उत्तुंगाचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. आणि आम्ही जेव्हा कार्यक्रम करायला सुरुवात केली तेव्हा नंतर आम्हाला त्याचं बरोबर पावती मिळायची की आम्हाला लोक येऊन सांगायचे, अहो खरंच हो, आम्हाला माहितीच नव्हते हो, काय मोठा माणूस आहे, काय असे विचार आहेत. बस म्हटलं आम्हाला हेच पाहिजे होतं. संगीत साहित्य, नाट्य आहे, लोककला आहेत, IT क्षेत्र आहे, आध्यात्मिक क्षेत्र आहे, ऐतिहासिक क्षेत्र आहे. तुम्ही कुठलंही क्षेत्राचं नाव घ्या, त्या क्षेत्रातली मोठी मोठी माणसं आम्ही उत्तुंगाच्या व्यासपीठावर. म्हणजे जे स्फूर्तिगीत आईने लिहिलेलं आहे उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट आहे आमच्या संस्थेसाठी, त्याच्याप्रमाणे जे जे उत्तम उदात्त उन्नत तसे आम्हा व्हायचे, उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे. तर या उक्तीप्रमाणे जिथे जिथे आम्हाला म्हणजे आम्ही विश्वस्त म्हणून असावा किंवा कुटुंब म्हणून असावं, आम्हाला जे चांगलं वाटतंय ते इतरांनाही वाटावं आणि त्याच्यासाठी त्यांना खिशात हात घालायला लागू नये. त्या सावली आणि पैसे नाहीत म्हणून आम्हाला बघू शकलो नाही असं कोणी म्हणू नये. आणि आपण एखादी गोष्ट चांगली, आपण काही लोक अन्नदान करतात, काही लोक आर्थिक दान करतात. आम्ही हे आमच्या परीने संस्कृतीचं दान किंवा वसा आमच्या परीने आम्हाला वाटतं त्या व्यक्तींना बोलवून त्या दृष्टीने त्यांचाही सहवास लाभतो, त्यांचेही विचार ऐकायला मिळतात आणि लोकांपर्यंत आनंद वाटायला मिळतो. याच्यापेक्षा आनंद काय. आणि महत्त्वाची गोष्ट, ही सगळी दिग्गज मंडळी आमच्या आयुष्यात आल्यामुळं आमचंही आणि समाजाचंही आयुष्य समृद्ध होत गेलं, उत्तुंग झालं असं म्हणायला हरकत नाही. समृद्ध होत गेलं. आणि माझे मिस्टर नेहमी चेष्टेनं म्हणायचे की आपण कसं करतो की आपल्याला काही सेलिब्रेशन करायचं तर आपण पार्टी देतो, जेवणाची पार्टी देतो आणि काय कॉकटेल पार्टी देतो. तर आपण ह्या पद्धतीनं लोकांना पार्टी देऊया, बौद्धिक पार्टी देऊया, आनंद ज्यातून आपण लोकांना वाटू शकतो, अशी पार्टी दिली तर त्याचा आपल्यालाही आनंद आहे आणि समाजालाही आनंद आहे. बरोबर. आणि हा खरंच उदात्त विचार आहे आणि असा विचार करणारी
लोक असा विचार करणारी मंडळी आहेत आणि मला आज छान वाटतंय की अशा लोकांच्या संपर्कात मी आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला भेटू शकले, कारण या उत्तुंगमुळेच खरं तर आपण भेटलो आणि अनेक पुढे गोष्टी घडल्या. त्यामुळे उत्तुंग फार महत्वाचं आहे. माझ्या आयुष्यात त्यांनी उत्तुंग परिणाम झालेले आणि आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही जे काम केलं ते माझा मुलगा ओंकार आणि मुलगी वेदश्री ह्यांनीही ते काम, त्यांना सांस्कृतिक क्षेत्राची आवड आणि त्याची एक थोडासा कल असल्यामुळं हे कार्य त्यांच्या बाबांचं स्वप्न ते पुढंही पूर्ततेकडे नेतायत. ह्याच्यासारखा आनंद आणखीन आम्हाला आईवडील म्हणून काही ह्याच्यापेक्षा मोठा असू शकत नाही. तुम्ही वसा म्हणालात ना ताई, तर ते मला वाटतं की हा वसा इकडे बरोबर ट्रान्सफर झालेला आहे आणि तो आता उत्तुंग मार्फत आहेच, पण ऍट द सेम टाइम तो अनादि मी अनंत मी मार्फत सुद्धा हो आहेच. हो निश्चित. तर अनादि आणि अनादि मी अनंत मी या अनुभवाबद्दल, या प्रवासाबद्दल काय सांगशील दादा? कारण तिथे तू इतका परखड असतोस, म्हणजे आता या मोमेंटला असणारा ओंकार खाडीलकर हा फार वेगळा आहे, कारण मी बघितलंय. तर तिथे असणारा काहीतरी अरे बापरे असं पण आहे का, असं ज्यांना माहित आहे ना असं वाटतं. तो प्रवास, त्याच्याबद्दल काय सांगशील? प्रवास एकदम आगळा वेगळा आहे, कारण आमच्या चौघांचं जरी कुटुंब असलं त्याचं कारण असं की मी साधारण 4-1 वर्षाचा असल्यापासून बाबांनी जेव्हा अनादि मी अनंत मी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्रावर नाटक लिहिलं त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये, तेव्हापासून मी हे नाटक अनुभवलंय. म्हणजे अगदी पहिल्या प्रयोगाच्या आधी जेव्हा तालमी झाल्या, जेव्हा युवकांना घेऊन विलेपार्ले मुंबई इथे बाबांनी नाट्यवाचनासारखा प्रयोग केला, तर त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे आपण जसं घरात गणेशोत्सवात आरत्या म्हणतो, गातो किंवा इतरही आपण काहीच शुभंकरोती म्हटली जाते आणि ती आपण शिकत नाही, बरोबर. मग आपण असे शब्द कधी आठवते का तुला की आपण शुभंकरोती किंवा आरत्या शिकलोय, असं समोर बसलोय, हा ही आरती, हे शब्द, हे पाठ कर, झालं ना, झिरपलं ना. तर तशा प्रकारे आमच्याकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि त्यांची वाणी आणि त्यांचं साहित्य आमच्या घरात वावरतंय. ती सगळी कलाकृती घडली 1983 पासून 90 सालापर्यंत त्याचे व्यावसायिक प्रयोग झाले आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये बाल सावरकरांची भूमिका काही प्रयोगामध्ये केलेली होती. त्यामुळे तसे पण श्रवण संस्कार म्हटलं मग अशी तसं श्रवण संस्कार आणि प्रत्यक्ष अभिनयाचे संस्कार तेव्हा झाले होते. जशी मध्ये 20 वर्षाची गॅप पडली गाण्यामध्ये, त्याचप्रमाणे अर्थातच अभिनयात सुद्धा गॅप पडलीच, कारण या सांस्कृतिक क्षेत्राशी मी अतिशयच संबंधित नव्हतो त्या काळामध्ये. तर जेव्हा 2015 साली तो पण एक अपघातात्मक ती कहाणी आहे की मी एका अशा सहलीसाठी मित्रांबरोबर महाबळेश्वरला गेलो होतो आणि ते मी काहीतरी ट्रिपसाठी बॅग भरत असताना मला ते अनादि मी अनंत मीचं पुस्तक हाताला लागलं. म्हणजे होतंच आमच्याकडे ते, आम्ही साफसफाई करत होतो, जरा इकडून तिकडे करत होतो. तर मला असंच वाटलं, का माहीत नाही, तर का सांगता येणार नाही, काही काही गोष्टींची कारणं सांगता येतात. मला असं वाटलं की आता ह्याच्यातलं काहीतरी गुणगुणून म्हणावं, म्हणून मी ती गाणी, मला सगळं लक्षात होतीच, आईचं त्याला संगीत आहे जवळजवळ 15-16 गाण्यांना, नेमज सिनेची पण वेगळी चाल आहे. तर ते मी गुणगुणून बघितलं, म्हटलं हे जरा आपण घेऊन जाऊया पुस्तक हे महाबळेश्वरला. म्हणून मी तिथे घेऊन गेलो आणि मग आम्ही असंच संध्याकाळी आपण जसं सिरियल बघतो किंवा गप्पा मारतो त्याच्याऐवजी मी ते आमचा म्हटल्याप्रमाणे वेगळी फॅमिली त्यामुळे आम्ही ते वाचनसारखं केलं. मी आपलं एकपात्री वाचन केलं एका मित्रासमोर आणि असं वाटलं की हे आपण अरे जमतंय, मला अजूनही पाठ आहे. म्हणजे ते जवळजवळ 60-61 पानांचं ती संहिता आहे छोट्या फॉन्टमधली, तर ती मला पूर्णच पाठ होती 20 वर्षानंतर. म्हणजे आपण रेड्याला वेद जसे स्फुरतात तसं मला स्फुरले असं म्हणा. पण त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण करूया. मग बाबांसमोर मी वाचून दाखवली, आईसमोर, आणि त्यांनाही वाटलं की अरे हे चांगलं होईल नाट्यवाचन. पण बाबांनी मला त्याच्या पुढे जाऊन त्याचे पुन्हा प्रयोग करूया अशा दृष्टीने पाठबळ दिलं, प्रोत्साहन दिलं. मग 2015 सालापासून, म्हणजे जेव्हा सावरकरांचा आत्मार्पण वर्षाला 50 वर्ष झाली, तेव्हापासून आम्ही पुण्या मुंबईतल्या आमच्या जिवलग मित्रांना साथीशी घेऊन, हाताशी घेऊन त्याचे ठिकठिकाणी एकपात्री स्वरूपात, पूर्ण स्वरूपात, नाट्याभिवाचन स्वरूपात, नाट्याविष्कार स्वरूपात असा सावरकरांचे विचार, साहित्य, त्यांची राष्ट्रभक्ती आणि बलिदान आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाप्रती असलेलं संरक्षणाबद्दलचं त्यांची भावना आणि मराठी भाषेचं त्यांनी केलेलं परिवर्तन, ज्यामध्ये अनेक शब्द त्यांनी प्रतिशब्द इंग्रजी भाषेतले आणले. त्यामुळे मला, तू जसं ऐकतेस, मी आता बराच मराठी बोलतोय मी पुण्यात राहिलेलो, छान वाटतं मला ते मराठी ऐकताना, छान. पुण्यात मी आता तसा नवीन आहे, म्हणजे 12-13 वर्षापासून मी मुंबईतच वाढलो माझं पूर्ण बालपण. मी तरी मराठी बोलण्याची माझी जी पद्धत आहे त्याचं कारण संस्कृत प्रचूर मराठी शब्दांचा वापर बाबांकडून विशेषतः खूप केला जायचा. त्यामुळे ते अनादि मी अनंत मीचा वसा
आम्ही आमच्या परीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवनदर्शन या प्रतिकात्मक स्वरूपात ठिकठिकाणी करत असतो आणि देवाच्या दयेनं आतापर्यंत प्रत्येक प्रयोगाला उदंड प्रतिसाद, उत्साह, आशीर्वाद मिळालेले आहेत. आता आम्ही जवळजवळ 50व्या प्रयोगाकडे येतोय, त्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या. त्याचा आनंद आहे. पण तो उदंड स्वरूपातला जो प्रतिसाद आहे तो हाऊसफुल मध्ये असतो असं मला वाटतं प्रत्येक. ऍक्च्युली खरं सांगू का, हाऊसफुल हा माझा तो निकषच नाहीये त्याच्यातनं. कारण जेव्हा आम्ही सावरकरांची भाषा बोलतो किंवा ते विचार शिकवतो कोणाला, आमचं एवढंच असतं की त्या निमित्तानं आमच्या बरोबर जे काम करतायत त्यांच्या घरातले कुटुंबीय, त्यांचे मित्र आणि त्यांच्या बरोबर येणारे समोर जो काही दर्दी असतील ते येतील ते आपले, पण त्यांना सावरकरांचं पूर्ण कार्य आणि नुसतं आपण सावरकरांना इतिहासामध्ये नेमजसी ने किंवा क्रांतिकारक इथपर्यंतच कैद करून ठेवलेलं होतं अनेक वर्ष. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं सर्वंकष सामाजिक कार्य, भाषेप्रती केलेलं कार्य, क्रांतिकारक होतेच ते आणि प्रचंड प्रतिभाशाली कवी, महाकवीच होते. तर त्यांचं ते सगळं साहित्य आणि संगीत या निमित्तानं पोचवायला मिळतंय. म्हटलं म्हणून हाऊसफुल हा त्याच्यातला निकषच नाहीये. कारण हाऊसफुल खरं सांगायचं तर त्याच्यासाठी केलेलंच नाहीये ते. आम्ही एक उपक्रम म्हणून मनःपूर्वक तो करत असतो आणि आपण मनातलं दिलं आनंद की तो तिथे पोचतो, एवढं कळतं, तेवढं पुरेसं असतं. पण मला का सांगावंसं वाटेल, जेव्हा मी प्रयोगाला गेले होते त्या मोमेंटला ठीक आहे बऱ्यापैकी सगळ्यांना जागा मिळाली, हाऊसफुल झाला, पण म्हणजे मधली जागा असते ना, लोक ये जा करतायत, तर तिथे सुद्धा अनेक जण बसले होते. इतका खचून तो प्रयोग होता, म्हणजे इतकी लोक त्याला आलेली आणि इतका उत्तम प्रतिसाद मिळाला. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशातही तुम्ही म्हणालात ना की आपल्या बालपणी आपल्यावर अनेक गोष्टींचे संस्कार होतात. मी तुम्हाला तुमची एक अशी आठवण सांगते की जी मी शाळेमध्ये सांगितलेली आहे. एका रियालिटी शोसाठी तुम्ही जज म्हणून काम करत होतात, तर त्यामध्ये तुम्ही सांगितले की एक ज्येष्ठ गायक होते कुणीतरी पूर्वी, आणि त्यांनी सावरकरांना विचारलं की मी तुम्हाला काही गाऊन दाखवू का, तुमचं मनोरंजन करू का. आणि त्यावर सावरकरांनी उत्तर दिलं की जोपर्यंत माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मला माझ्या मनाचं मनोरंजन करण्याचा काहीही अधिकार नाही. हा किस्सा मी शाळेत सावरकरांच्या भाषणामध्ये सांगितलेला आहे आणि हा ऐकलाय आशाताईंकडून. म्हणजे कुठून कशा गोष्टी कनेक्ट होतात. तर आशाताई तुमची ही गोष्ट मी शाळेत भाषणात सांगितलेली आहे. खूप छान. तर हो म्हणजे आता मला आता आपल्यावर कसे नकळत संस्कार होतात आणि आपण नकळत. आणि दुसरं काय होतं की एखादी गोष्ट ती इतकी जेन्युइन असते की ती तुम्हाला इकडे पोचली ना हृदयात की ती बरोबर ठसतेच. मग परत परत त्याची आपल्याला आठवण होत असते की काय आयुष्य असतात ह्या लोकांची, काय त्यांचे विचार असतात, कसे ते राहिले, काय. त्याच्यामुळेच आपल्याला मला वाटतं पौराणिक काळापासून आपल्याकडे संथा देण्याची जी पद्धत आहे की ज्याच्यात तुम्हाला असं म्हणजे बसवून हेच शिक असं म्हटलं जात नाही. अनुभवातनं शिक्षण जे मिळतं त्याला काही तोड नाहीये. म्हणून मला हे छान वाटलं की हो आपण कनेक्शन मोठेपणी मी आज तुम्हाला भेटले, पण लहानपणीच कुठेतरी मला आशाताई भेटलेल्या होत्या या सगळ्या गोष्टींमध्ये. आशाताई आपण पुन्हा जरा शास्त्रीय संगीताकडे येऊयात. आता दादाचं पण तुम्ही म्हणालात की गॅप झालेला आहे. अनेक गोष्टी आपण जेव्हा इतर शिकत असतो तेव्हा गॅप ही गोष्ट बऱ्यापैकी लोकांना अनुभवायला येतेच. तर गॅप नंतर आपण आपला रियाज कशा पद्धतीने सुरू केला पाहिजे शास्त्रीय संगीतामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर? गंमत अशी आहे की गॅप गेल्यानंतर पहिल्यांदा काय परिणाम होतो तो की तुमचा आवाज पहिल्यासारखा चालत नाही, लागत नसतो तेवढा. तो सरळ आहे की त्यावेळेला तुम्हाला तुमच्या स्वर नीट करण्यामध्ये काम केलं पाहिजे, स्वर चांगले लागण्यासाठी काम केलं पाहिजे. त्याची जी साधना आहे स्वर लावण्याची साधना, तर अगदी बेसिक स्वरांपासून तुम्ही साधना सुरू केली पाहिजे. काय ऑलरेडी पूर्वी जे आपण केलेलं असतं ते कुठं गेलेलं नसतं, कळलं ना, ते पुसत नाही कधी. पण आपल्याला अगदी साधी गोष्ट आहे, स्वयंपाक करायला सुद्धा आपल्याला जर खूप दिवसात आपण स्वयंपाक केलेला नसला आणि अचानक करायला लागला तर थोडंसं भांबावलेलं असतो ना, ते भांबावले पण तिथे असतं गाणं सुरू करताना पण. तर ते चित्त, तुमचं मन, हृदय आणि गळा वाटेवर आणण्यासाठी जो काही एकाग्रता तुमची आणि अत्यंत कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही स्वरांचा साधना करणं हे अत्यंत आवश्यक असतं. एकदम तुम्ही हा उच्च लईला तुम्ही बंदिश गायला लागलात तुम्हाला येणारच नाही त्यावेळेला, कारण तुमचा गळा
तयार नसतो. बरोबर. मशागत करावी लागते ना शेतीची सुद्धा, मग तशीच गळ्याची पण मशागत आहे. म्हणजे आसनं करता तुम्ही कशासाठी, योगासनं करता कशासाठी करता, तर तुमची बॉडी किंवा तुमचं माइंड व्यवस्थित आकारबद्ध व्हावं म्हणून. मग तसंच ही स्वरासनं पण करावी लागतात. तुम्हाला योगासनासारखी स्वरासनं जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा तुमचा बरोबर तुम्ही योग्य मार्गावर परत आपोआप तुम्हालाच ते जाणवेल ना. अरे 8 दिवसापूर्वी आपली परिस्थिती होती त्याच्यापेक्षा आज बरी आहे आपली परिस्थिती, हे जाणवणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा त्याची जाणीव होते तेव्हा माणूस आणखीन कॉन्सन्ट्रेशनने आणखीन एकाग्रतेने काम करायला लागतो. तर हे निराश न होता आपली गॅप गेली आहे तर आपण पहिल्यापासून परत सुरू करायचं. बिघडत काही नाही. थोडा काळ जाईल त्याला, पण तो जाऊ द्यायचा, पण आपले प्रयत्न नाही थांबवायचे. तर हे स्वरासनं करणं आणि स्वरांचा रियाज करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण अशा बेसिक गोष्टी आहेत का की ज्या आपण फॉलो केल्या पाहिजेत, म्हणजे अगदी टिप्स तुम्हाला जर त्याबद्दल सांगायच्या असतील तर तुम्ही काय सांगू शकाल? महत्त्वाचं अगदी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा 10 वर्ष तुम्ही गायलेले नाहीत, 10 वर्षापूर्वी तुम्ही कोणत्या स्वरामध्ये गात होतात त्या स्वरामध्ये आता गाऊ शकताय का हे पडताळून बघणं पहिली गोष्ट. समजा गाऊ शकत नसला तर कुठल्या स्वरामध्ये तुम्ही कम्फर्टेबली गाऊ शकताय आणि त्या स्वरापासनं खाली 4 स्वर आणि वरच्या 6पासनं वरती 4 स्वर तुम्ही इझिली गाऊ शकता, हे तुम्हाला पडताळून बघणं आणि तुमचा स्वर निश्चित करणं पहिलं. ॲक्च्युली तो स्वर निश्चित केल्यानंतर मग त्या स्वरामध्ये तुम्ही रियाज सुरू करणं. पहिल्यांदा नुसतं अगदी साधी गोष्ट आहे की थाट आहेत आपल्याकडे 10, तर त्या थाट म्हणजे संपूर्ण राग असतो थाटामध्ये, कुठलं वर्जित स्वर नसतात. त्या थाटातल्या स्वरांचे रियाज करणं नुसता सिंगल स्वराचा. कारण त्यामुळं काय होतं की जे कोमल स्वर तीव्र स्वर हे तुमचे बरोबर लागतायत की नाही हे तुम्हाला पडताळून बघता येतं आणि त्या 10 थाटातले सगळे स्वर तुमच्या गळ्यावरती चढायला लागतात. मग ते थाटाच्या स्वरांचा रियाज झाल्यानंतर मग एखादा राग कुठला तरी एक पर्टिक्युलर घेऊन मग त्या रागावरती विचार करणं, त्या रागाचे आरोह करणं, ते सगळं परत संथलईमध्ये सुरुवातीला गाणं. म्हणजे ताना असू देत आलाप असू दे अत्यंत संथलईने गाणं आणि मग तुम्हाला प्रत्यक्ष तबल्याबरोबर तुम्ही गाणं सुरू केल्यानंतर ते सुद्धा एकदम द्रुतलयीत न गाता पहिल्यांदा संथलईमध्ये ती बंदिश खोट. दुसरं काय होतं, संथलईमध्ये गायल्यामुळं आपले सूर नीट लागतात की नाही आपल्याला कळतं. फास्ट ह्याच्यात गेलात की कळत नाही, पण जेव्हा तुम्ही संथलईत सूर बरोबर लागतोय की नाही हे बघितलं की मग फास्ट लयीत पण ते येतच सूर आहेत. पण त्याच्यासाठी तुमच्याकडे काय संयम पाहिजे, पेशन्स ज्याला म्हणतो, मराठीत पेशन्स म्हणतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही रियाज सुरू केला तर तुम्ही परत ट्रॅकवर येऊ शकता. त्या म्हणजे मला वाटतं ही माझ्यासाठी स्वतःसाठीच टिप आणि माझ्या स्वतःसाठीचा अभ्यास वाटलं तुम्ही सांगितल्यावर, की खरंच अशा पद्धतीने केल्यावर परत एक शास्त्रीय संगीताचा मार्ग तुमचा मोकळा होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, कुठल्या ललित कला जी आहे त्याचं मूळ उद्दिष्ट आहे आनंद निर्मिती. बरोबर, अगदीच. म्हणजे बरोबर, गाऊन आनंद मिळाला पाहिजे. बस आनंद आपल्याला मिळाला पाहिजे, मग तो दुसऱ्याला मिळतो. जोपर्यंत आपल्याला आनंद होत नाही तोपर्यंत रियाज करणं हे साधतेच हे. पण ताई याच्यामध्ये ना हल्ली एक नाट्य संगीताचा रियाज हा एक वेगळा शब्द मी ऐकते. म्हणजे अनेकांकडून मला असं अनेकांनी मला असं सजेस्ट केलं की हा खास प्रश्न विचार की नाट्य संगीताचा रियाज करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या का प्रामुख्याने? महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मला विचारशील तर माझे विचार त्याबाबतचे इतरांचे वेगळे असू शकतात, त्याबद्दल मी आदर करते. पण काय झालं, मी सांगली ही नाट्य पंढरी, त्यामुळं नाट्यसंगीताचे आणि शास्त्रीय संगीताचे जे संस्कार आहेत ना ते त्या मातीत आहेत. सांगली मिरजेमध्ये त्या वातावरणामध्ये आमच्यावर नकळत संस्कार होत गेले
आणि नाट्यसंगीत ही एक शैली आहे, बरोबर. संगीताचे अनेक प्रकार घेतले तर त्यामधला एक फॉर्म आहे हा नाट्यसंगीत, हा ललित संगीतातला, ती शैली आहे. आता त्या शैलीमध्ये पण परत निरनिराळे घराणी ज्याला म्हणतो, बालगंधर्व घराणं आहे, दीनानाथांचं घराणं आहे, अभिषेकींचं घराणं आहे, मास्टर कृष्णरावांचं घराणं आहे. म्हणजे ज्या गायकाने आपल्या शैलींनी त्यातल्या एक वेगळ्या वाटा शोधलेल्या आहेत, त्या गायकाच्या नावची ती शैली निर्माण झाली. आता गंमत अशी आहे की बालगंधर्वांची गायकी गाताना तुम्ही त्याच्यामध्ये जर दीनानाथरावांच्या गायकीच्या जागा गायला लागलात तर त्याला त्या शोभणार नाहीत. तर त्याची जी शैली आहे त्याचा स्वतंत्र अभ्यास करणं. तर या बाबतीत माझ्या गुरूंनी, म्हणजे आमचे पंडित शंकरराव अभ्यंकर, मी ते स्वतः सतारवादक आणि बंदिशकार आहेत. तर ते बोलता बोलता एकदा वाक्य बोलले की जे आपल्याला गायचं आहे ना आशा, तिथं आपण मनाने पोचलं पाहिजे. मनाने तिथपर्यंत तुम्ही पोचलात तर ती शैली तुम्हाला आत्मसात होऊ शकते. नुसत्या बुद्धीने नाही, मनाने पण तिकडे पोचलं पाहिजे. बुद्धीने मला हे नोटेशन येतंय, हे मी गायले, हे बरोबर आलंय असं नाही. पण तिथे मनाने पोचणं म्हणजे काय, तो जो गायक आहे तो श्वास कसा घेतोय, उच्छ्वास कसा घेतोय, तो शब्द कसा टाकतोय, उच्चारण कसं करतोय, किती गॅप देतोय, कशा टायमिंगने तो गातोय, हे एक भाग. कुठल्या स्पीडनं गातोय हा दुसरा भाग. आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या स्वरसमुच्चय आहेत, कारण असं आहे, नाट्यसंगीत हा ललित संगीताचा भाग. ललित संगीतामध्ये खटके, मुरक्या, ताना या सगळ्या गोष्टीचा समावेश असतो. म्हणजे शास्त्रीय संगीतात जसे सरळ स्वर आपण लावतो तसंच त्याच्यापेक्षा जास्त खटके, मुरक्या, ताना या नाट्यसंगीत गायकीला आवश्यक आहेत. तर त्याचा पण माझ्यापुरतं मला विचारशील ना तर अगं काय झालं, इतके संस्कार आमच्यावर होते त्या नाट्यसंगीताचे की मला ते ऐकल्यावर आपोआप यायला लागलं संस्कारातनं. पण जर जे बिगिनर आहे, ज्यांना नाट्यसंगीत शिकायचं आहे, त्या लोकांनी ह्या गोष्टींचा, मी आत्ता जे बोलले खटके, मुरक्या, ताना, त्याच्यात परत गंमत अशी की बालगंधर्वांचे खटके, मुरक्या, ताना, बेहलावे किंवा आकाराची पद्धत ही त्यांची शैली होती. दीनानाथरावांची गायकी ही थोडीशी बेधुंद होती, झोकून देणारी होती, अनएक्सपेक्टेड असं ते गायचे, कळलं ना. तर असं त्यांची गायकी होती. पण बालगंधर्वांच्या गायकीमध्ये दीनानाथरावांच्या जागा तुम्ही घ्यायला गेला शोभणार नाही, दीनानाथरावांच्या ह्याच्यात बालगंधर्व गायला गेला शोभणार नाही. तर हे सुद्धा तुम्हाला बुद्धीने आणि मनाने आणि गळ्याने त्याचं सेपरेशन करणं, त्याचे वेगवेगळे प्रांत आपल्या बुद्धीमध्ये आणि गळ्यामध्ये एस्टॅब्लिश करणं, हा एक नाट्यसंगीताच्या अभ्यासाचा भाग होतो. मला काय झालं की मला ह्या सांगितलं ना की मी सांगलीत असल्यामुळं आम्हाला लहानपणापासून बालगंधर्वांच्या गायकीचं, कारण आम्ही ऑलरेडी आमच्याकडे काय होतं मनोरंजनाचं साधन फक्त त्यावेळेला रेडिओ. तर रेडिओवरनं आम्ही ह्या सगळ्या मोठ्या हिराबाई काय, माणिकबाई काय, मोठ्या मोठ्या लोकांची आम्ही गाणी ऐकत होतो तिथे. आम्हाला दुसरं काही तसं, आणि कारण सांगलीसारख्या ठिकाणी अशा काही मैफली पण खूप होत नसायच्या की आम्हाला लाईव्ह ऐकायला मिळेल या लोकांचं. तर रेडिओ हेच आमचं गुरु होते त्यावेळेला. आणि दुसरी गोष्ट, माझे जे पहिले गुरु होते सांगलीतले बाळकृष्ण बुवा मोहिते, आमच्या शाळेतच ते संगीत शिक्षक होते. तर त्यांच्याचकडे मी जवळजवळ 9-10 वर्ष शिकले पहिली. आणि ते उत्तम गुरु होते, उत्तम संगीत द्यायचे. आणि काही आमची संगीत नाटकं आणि त्यातली पदं त्या आमच्या मोहिते सरांनी माझ्याकडनं बसवून घेतली होती. मग माझ्या शालेय शिक्षणापासून महाविद्यालयीन काळामध्ये अनेक स्पर्धामधून मी भाग घेतले. मग निरनिराळ्या ठिकाणी स्पर्धेमध्ये मी पहिला दुसरा नंबर मिळवायला लागले.
मग एक कळतं ना की आपल्याला हे येतंय म्हटलं की एक उत्साह वाढतो. तसं मी करत करत गेले आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी सगळी बालगंधर्वांची पदं जास्त गायचे. दीनानाथरावांची पदं मी कुळामुळं गायला लागले तर डॉक्टर वसंतराव देशपांडेंमुळं. बरं. त्यांच्याबरोबर मी जो शाकुंतल तो मानापमान हा कार्यक्रम तुम्ही बघता ह्याच्यावरती, त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट होता, कृष्णधवल टी व्ही होता. हां. तर तो कार्यक्रम इतक्या 80 साली आमचा रेकॉर्ड झालेला आजही जगभरात तितक्याच आवडीनं ऐकला जातो. तो कार्यक्रम करत असताना वसंतरावने एक दिवस मला सांगितलं की अगं आशा, तू बालगंधर्वांची पदं तर उत्तमच गातेस, पण तुझ्या गळ्यात दीनानाथरावांची पण गायकी उत्तम शोभेल, तुझ्याकडे आहे ते, तू ते गा, असं मला त्यांनी इन्स्पायर केलं. आणि काही पदं मला दीनानाथरावांची त्यांनी शिकवली. आणि मग ती शिकवल्यानंतर वसंतरावनी मला घेऊन दूरदर्शनवरतीच दीनानाथांची गाणी असा टायटल असलेलं एक आम्ही दीनानाथरावांच्या पदांचा दूरदर्शनला कार्यक्रम केला. वा. त्याच्यामध्ये वसंतरावांनी पण काही पदं गायली, काही मी गायली. आणि त्याचं माझ्या मते निवेदन वीणादेव, डॉक्टर वीणादेवनी केलेलं होतं. तर त्यांच्यामुळं मी दीनानाथरावांची पदं जास्त गायला लागले, म्हणजे असं कधीतरी होतं. आणि मग पुढं काय झालं की धाडीला रामतीने एकावनी हे जेव्हा नाटक आलं, मुंबई मराठी साहित्य संघाने प्रोड्यूस केलेलं 76 सालचं नाटक, त्या नाटकात मी भूमिका करेन का म्हणून मला डॉक्टर भालेरावनी विचारलं. त्यावेळेला माझे मिस्टर साहित्य संघामध्येच नाट्यशाखा चालवायचे, तेही त्या नाटकात काम करणार होते. आणि मग मला विचारलं की तू करशील का. आणि मी काय झालं, मी शाळेत आणि कॉलेजमध्ये काम करायची नाटकाची, त्यामुळं नाटकात काम करायचं आणि त्यातल्या पदं कशी म्हणायची किंवा त्याचा अनुभव थोडासा एवढा होता माझ्याकडं. मला भीती नव्हती त्याची, मी शिकण्याची उमेद होती, जिद्द होती. तर करशील का, मी हो म्हटलं. आणि माझ्या महद्भाग्य असं की पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकींसारखे गुरु त्यावेळेला मला लाभले नाट्यसंगीताला, आणि डायरेक्ट त्यांच्याकडनं तालीम मला मिळाली. त्यामुळं एक म्हणजे बालगंधर्व, दीनानाथ आणि अभिषेकीचं एक वेगळा अशी शैली, त्यांची प्रतिभा मला अनुभवायला मिळाली. त्यामुळं त्यांची एक गायकी वेगळी, एक वेगळा अभ्यास मला त्यांच्याकडनं मिळाला. आणि इतकी ऊर्जा मिळाली बुवांच्याकडनं, आणि बुवांची इतकी प्रतिभा संपन्न आणि इतकी सुंदर की त्यांनी स्वतःचं युग निर्माण केलं. बरोबर. तर त्यांचा मला सहवास लाभला, त्याच्यातनं मला शिकायला मिळालं. आणि हिनं आता वेगवेगळ्या प्रांतांचा उल्लेख केला, हो, हो, हो. पण नाट्यसंगीताची तालीम कशी करावी याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. जे डॉक्टर वसंतराव देशपांडेंनीच या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की शेवटी नाट्यसंगीत म्हणजे एखाद्या नाटकाची कथा पुढे नेण्यासाठी मध्ये असलेली पदं, अशा दृष्टीने ते संगीत आलेलं आहे. म्हणजे तो संगीताचा कार्यक्रम लोकांना जरी नाट्यसंगीत प्रचंड आवडतं, मला माहिती आहे, महाराष्ट्राचा आवडतं व्यक्तिमत्व म्हटलं तसं, आवडती सांस्कृतिक थाळीतलं एखादं पक्वान असेल तसं ते नाट्यसंगीत आहे. पण संगीत हा त्याच्यातला भाग जरी असला तरी तो कथा पुढे नेण्यासाठी, त्यामुळे जो रियाज करण्याविषयी तू विचारलंस की तो मी निरीक्षणातनं सांगतोय, कारण मी काही संगीत नाटकात आता मला गेल्या 5-6 वर्षापासून संधी मिळते वेगवेगळ्या अनुभवातनं. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्याच्यात किती गावं, कसं गावं तर आहेच, पण किती गावं हे फार महत्त्वाचं आहे. कारण कथेला कुठेही त्याचा बडेजाव नाही झाला पाहिजे गाण्याचा, की ज्याच्यामुळे कथा अडणार आहे आणि ते साहित्य आणि ती कथेचा आशय कुठेतरी हरवत जाणार आहे. असं न हरवता कसं गायचं आणि किती गायचं, शब्दांवर महत्त्व देऊन आणि भावनेला महत्त्व देऊन, हा त्याच्यातला एक वेगळा विचार आहे. साहित्याला जास्त महत्त्व देऊन, सुरांचं असतंच, सुरा आणि ताल तर झालेच. आणि हा जो भाग आहे ना साहित्याचा, तर अभिषेकी बुवांचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांच्या स्वतःच्या संगीतातलं वैशिष्ट्य, त्यांच्या शैलीचं आणि त्यांच्या गायकीचं वैशिष्ट्य, की बुवांनी फार डोळसपणाने नाट्यसंगीताकडे पाहिलं, की ज्याच्यामध्ये संगीता इतकं साहित्य जपलं गेलं. त्या शैलीमध्ये साहित्याला तितकंच महत्त्व देऊन, अर्थात त्यांनी संगीत दिलेले नाटकं म्हणजे वसंतराव कानेटकरांचं मत्स्यगंधा असेल किंवा कुसुमाग्रजांचं ययाती देवयानी, अशा नाटकांना त्यांनी संगीत दिलं. त्याच्यामुळे साहित्य तर
प्रामुख्याने त्याच्यात होतं पण त्यांच्या गायकीमध्ये ते जपायचे जपायचे. असं मला म्हणायचंय. की काही वेळेला कसं असतं की गायक असतो ना जो, गायकीमध्ये वाहवत जातो. म्हणजे आपलं गाणं ऐकवायचंय, मग तिकडे शब्द काही का करेना, जाऊ दे तिकडे, असं नाही. पण इतकं डोळसपणाने आम्हाला शिकवलं, त्यामुळे एक वेगळी दालनं मला पाहायला मिळाली, ओपन झाली, शिकायला मिळाली असं. त्यामुळं आणि मग त्यामुळं मी नाट्यसंगीताचा जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा या सगळ्या ताल सूर तर आहेच, त्यातली लयकारी आहेत, त्यातली विशिष्ट लकबी, विशिष्ट शैली आणि शब्दाला धरून गाणं. आणि महत्त्वाची गोष्ट की कुठल्याही नाट्यपदामध्ये त्यातलं नाट्य शोधायचं गायकाने सुद्धा. ते नाट्य, ते शब्द नाट्यमय पूर्ण असे लोकांपुढे मांडायचे. की आता उदाहरणार्थ घाई नको बाई असे, तर आले रे बकुळ फुला, तर घाई नको बकुळ फुला असंही होऊ शकतं, घाई नको आले रे असंही होऊ शकतं. म्हणजे आपण वाक्य बनवतो ना, बरोबर, जशी शब्दांची वाक्य बनतात तशी स्वरवाक्य तुम्हाला बनवायला आली पाहिजे. ही एक उत्तम दृष्टी आम्हाला बुवाने दिली. तर इतक्या मोठ्या गुरूंच्याकडं शिकायला मिळालं हे खरोखर माझं भाग्य आहे. आणि त्यामुळं आम्हाला खूप विचार करायची त्यांनी सवय लावली, चिंतन मनन करायची सवय लावली. की नुसती गुरुनी शिकवलेली नाट्यपदं व्हरायटी नंबर 1, व्हरायटी नंबर 2 असं ओळीनं न गाता तुमचं तुम्ही चिंतन मनन करून उपअंगाने तुम्ही गायला पाहिजे, तुमचं तुम्हाला सुचलं पाहिजे. इवन धाडिलामध्ये मी जेव्हा सीतेचं काम करायची तेव्हा पण बुवा पहिले 10 प्रयोग गुपचूप येऊन मागं बसायचे. अरे की ही मी शिकवलेले आहे तेवढंच गातीये का तिचं स्वतःचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन घालतेय त्याच्यात. ते त्यांना अपेक्षित असायचं की तुम्ही चिंतन मनन केल्याशिवाय तुम्हाला नवीन गोष्टी सुचणारच नाहीत. ते तुम्ही करताय की नाही, त्याचा अभ्यास करताय की नाही. तर ही जी दृष्टी आणि मार्ग आम्हाला दाखवले या लोकांनी, त्याबद्दल मी तर जन्मोजन्मी ऋणी असेन त्यांना, की आम्हाला इतकं ज्ञान त्यांनी दिलं. ताई, तुम्ही म्हणालात आत्ता की तुम्ही भाग्यवान आहात कारण असे गुरु लाभले. आणि आज मला तुमच्याशी बोलताना असं फार जाणवलं की मी भाग्यवान आहे, कारण हे सगळं बोलणं मी ऐकते. म्हणजे नाट्यसंगीताचा रियाज कसा करावा, शास्त्रीय संगीताचा रियाज कसा करावा, आणि त्याच्यामध्ये मिळेल बोनस एवढे सगळे अनुभव जे मी ऐकलेत, आणि ते पहिल्यांदाच ऐकलेत, अनेक अनुभव पहिल्यांदा ऐकलेत. त्यामुळे मला वाटतं की मी पण भाग्यवान आहे की मला एवढे छान अनुभव ऐकायला मिळाले. आणि हे श्रवण संस्कार माझ्यावर आज झालेले, तसं म्हणायला हरकत नाही. आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांना कॉमन, जो मी सगळ्यांनाच विचारते, की हल्ली आपण एका प्रॉब्लेमशी फार सगळेजण डील करतो, तो म्हणजे काहीतरी मेंटल हेल्थ. शास्त्रीय संगीत हे मेंटल हेल्थसाठी कितपत उपयुक्त आहे असं तुम्हाला वाटतं? कारण हल्ली शास्त्रीय संगीतातले अनेक राग हे थेरपी म्हणून वापरले जातात. हे आपण अनेक ठिकाणी बघतो की म्युझिक थेरपी आहेत. काही राग हे मोठ्या मोठ्या आजारांवर सुद्धा औषध म्हणून काम करत आहेत, असं अनेक त्यातले जे एक्सपर्ट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं दोघांचं याबद्दल काय मत आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, मुळात संगीत, सात स्वर हीच एक मोठी थेरपी आहे. ज्याला त्याचं महत्त्व कळलेलं आहे अंतःकरणात, तो माणूस, अगदी माझ्यापासून मी सांगते तुम्हाला, की कुठल्याही माणूस काय प्रत्येक वेळेला आनंदीच असतो असं नाही. काही वेळेला त्याला खजील असतो, तो निराश असतो. आणि तुमच्या कुठल्याही शरीराच्या भागाला कुठलंही काही दुखणं झालं तरी सुद्धा त्याला, आता मी संगीतातली आहे म्हणून मी संगीताचं महत्त्व सांगते, की संगीत हे त्याला औषध आहेच. कारण मी त्यातनं गेलेली आहे. 98ला जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंट फार मोठा होता की मरता मरता आम्ही वाचलो. माझ्या पायाला फ्रॅक्चर होतं आणि मी इथेच पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलमध्ये आम्हाला ॲडमिट केलेलं होतं. त्यातून आम्हाला हॉस्पिटलमधून नेल्यावर मी घरी गेले, माझा पाय प्लास्टरमध्ये होता. पण मला त्यावेळेला अगं संगीतानेच मला तारून नेलेलं आहे. मी तुला खरं सांगते की मी एवढं प्लास्टरमध्ये पाय होता तर मी काय करायची, मी आधी बरी झाल्यावर पहिल्यांदा काय केलं, घरी गेले,
तनबोरा लावला आणि मी सगळ्या माझ्या बंदिशी म्हणून घेतल्या की आपल्याला आहे लक्षात, म्हणजे त्याचा काय काय कुठे कुठे परिणाम झालाय. म्हणजे मला पहिल्यांदा तपासावं वाटलं ते संगीताच्या विषयीच तपासावं वाटलं. मग रियाज करत 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 आणि त्याच्यात मग माझं दुःख विसरून गेले ग. हे सुद्धा म्हणजे शारीरिक दुःख सुद्धा. गंमत अशी की त्याच्यातनं कसं फायदे होतात. तर त्यावेळेला माझ्यावर प्रेम करणारे लोक मला भेटायला यायचे. त्यावेळेला आठवले सर, संगीताचार्य वीरा आठवले, ते मला बघायला आले. कशी आहेस गा आशा, बरी आहेस का. त्यांनी पाहिलं की, आणि ते आले होते ना, तेव्हा ते बाहेर ह्यांच्याशी बोलले आणि आतल्या खोलीत मी होते. तर मी तंबोरा लावून पाय सोडून असा लांब सोडून रियाज करत होते. तर ते आत आले, बसले माझ्यासमोर 5 मिनटं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. आहेस म्हणाले, तू जिद्दी आहेस, जिद्दी आहेस. मला खूप बरं वाटलं आशा, तू संगीतात आहेस अजूनही, म्हणजे तू रडत झोपून वगैरे राहिलेली नाही आहेस. काळजी करू नको म्हणाले. आता तू 1.5-2 महिन्या बाहेर नाही जाऊ शकणार ना, तर मी रोज तुझ्याकडे येऊन तासभर शिकवून जात जाईन. आपणहून म्हणाले ते. अरे वा. म्हणजे हे काय आहे मला सांग, देवाचा आशीर्वादच आहे की नाही, या एवढ्या मोठ्या लोकांना माझ्याविषयी असं प्रेम वाटणं. आणि ही एक चांगली, मला एवढं माहिती आहे माझ्या आयुष्यात मी चांगली गायिका आहे की नाही मला माहीत नाही, पण मी चांगली विद्यार्थिनी आहे, नक्की आहे. आणि ह्याची पावती मला अशा मोठ्या गुरूंनी दिलेली आहे की मी येतो उद्यापासून तुला, आणि तुला मी 1.5-2 महिने शिकवून जात जाईन रोज. असं त्यावेळेला त्यांचं वय होतं 80. बापरे. पण त्यांच्यासारख्या एवढ्या थोर व्यक्ती माझ्याकडे येतात, मला आशीर्वाद देतात, मला शिकवतो म्हणतात. हे माझ्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहे. तर मला सांग, आता एवढ्या लोकांचा, मोठ्या लोकांचा आशीर्वाद, ज्यांनी सुरांचा आयुष्यभर ध्यास घेतला, ज्यांनी सुरांचा अभ्यास केला, त्या व्यक्तींनी मला असं म्हणणं, मला शिकवणं, म्हणजे मला सुरांनीच बरं करण्यासारखं आहे की नाही मला सांग. तर संगीत ही थेरपी आहेच. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की संगीतासारखं दुसरं औषध नाही. कारण तुम्ही आता हा सुद्धा ऑफिसमधनं काम करून येतो, एवढं करून स्ट्रेस असतो पुष्कळ ऑफिसचा, पण तो घरी येऊन रियाज करतो आणि फ्रेश होतो लगेच. म्हणजे केवढं हे मेडिसिन आहे की तुम्ही रिलॅक्स होता शरीराने मनाने. तर संगीतासारखं दुसरं औषध नाही. संगीताबद्दल जरी आपण विषय असला तरी मला वाटतं थेरपी साठी कुठला तरी छंद असेल ना, तर ती एक थेरपी असते असं मला वाटतं. खरोखर. आता 7 सुरांचा आपण उल्लेख केला. आता चित्रकलेची आवड असते कोणाला, चित्रकला कोणी बघावी म्हणून ते करत नसतात. 7 रंग असतात त्याच्यात, पण ते त्याच्यात रमलेले असतात. एखादा शिल्पकलेत रमले, एखादा भरतकाम विणकामात रमलेली असते एखादी व्यक्ती, आणि ते काही कोणाला माहीत पण नसतं, पण स्वतःपुरता आपल्याला चांगला आनंद मिळतोय ना छंद असणं खूप. त्यामुळे मला वाटतं थेरपीसाठी आता काय झालंय, म्युझिक थेरपी हा एक प्रांत तयार झालाय. पण मला त्याच्या पलीकडे जाऊन म्हणायचं की कुठला तरी तुम्हाला छंद असेल आणि त्याच्यात तुम्हाला सातत्यानं काही करता येण्याची संधी मिळत असेल तर ती केली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर थेरपीज, म्हणजे तुम्हाला काही व्हायला पाहिजे असं नाही म्हणून तुम्ही तो उपचार करताय असं पण नाही. ते तुमचा धर्म आणि तुमचा स्वभावच बनला पाहिजे छंद असणं. म्हणजे संयम, सबुरी आणि सातत्य या 3 गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. पण मला काय म्हणायचं की छंद असणं किंवा जोपासणं, आता लिहिण्याचा छंद असेल कोणाला फिरण्याचा छंद असेल तर त्याच्यातनं आनंद मिळतोय ना, त्याच्यातनं तुम्हाला तुमचं जे काय दिवसभरातलं टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, त्याच्यातनं बाहेर पडण्याची अशी कुठलीही गोष्ट असेल तर का नाही. म्हणजे त्याच्यासाठी म्युझिक थेरपी हाच एक प्रांत असावा असं माझं मत नाही. म्युझिक काय होतं, आपल्या सगळ्यांनाच गाता येतं, सगळ्यांना सहज गाता येतं, कोणी ऐकावं अशी इच्छा नसते. त्यातनं काही लोक चांगले गातात, काही लोक अजून शिकत असतात, पण गाता येतं सहज म्हणून आपल्याला म्युझिक थेरपी अशी एक प्रांत करावा असं वाटलं. पण चित्रकला सगळ्यांना येत नाही, नृत्य सगळ्यांना सहज येत नाही, शिल्पकला तर येतच नाही. अशा ज्या कला आहेत त्या ज्यांना येतात त्याच्यातनं त्यांची थेरपी. काही लोकांना स्वयंपाकाची आवड असते, किती लोक म्हणतात की मला त्याच्यातनं स्ट्रेस बस्टर असा शब्द आलाय हल्ली, त्यामुळे मी स्वयंपाक करून मला किंवा बागकाम करून मला स्ट्रेस बस्टर होतो, मी असतो माझा तो, असं म्हणतात. त्यामुळे छंद जोपासणं आणि छंद आधी एकतर मला वाटतं छंद असणं हेच सौभाग्य आहे. तुम्हाला एखादा छंद जोपासता येणं, वाचन सुद्धा असू शकतो, आणि त्याच्यातनं तुम्ही ते जोपासत असाल आणि त्याच्यातनं आनंद मिळत असेल तर ती जी काही गोष्ट आहे ती तुमची थेरपी बनते. अगदीच. म्हणजे मला वाटतं या पॉडकास्टचा सारांश जर काही सांगायचा असेल तर तो म्हणजे तुमचं स्ट्रेस बस्टर इक्वल टू कुठलीही कला
असं म्हणायला हरकत नाही. आणि तुमच्या दोघांच्याही बोलण्यातून मला अशा अनेक गोष्टी जाणवल्या की ज्या आमच्या पिढीला खरंच स्ट्रेस बस्टर म्हणून उपयोगी पडतील आणि त्याचा डेफिनेटली कुठेतरी यूज होईल. आणि तुम्हाला दोघांना खरं याबद्दल किती सांगावं आणि काय सांगावं असं आहे. आणि कौतुक तर मला खूप आहे की खूप नवीन गोष्टी मला या निमित्ताने कळल्या, अनेक नवीन अनुभव कळले की आता मी म्हणू शकते की एक्सक्लुझिव्हली आमच्याकडे आहे म्हणून. तर त्यासाठी तुम्हा दोघांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि तुमचा छान वेळ दिलात, आपल्या छान गप्पा रंगल्यात. आशाताई खूप खूप धन्यवाद. ओंकार दादा खूप खूप धन्यवाद. आणि आमच्या धन्यवाद आणि दोघांच्या वतीनं नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलसाठी शुभेच्छा. आणि तुम्ही नवीन नवीन पॉडकास्ट, नवीन नवीन गप्पा आमच्यासमोर अगदी, आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या लोकांच्या व्यक्तींच्या अनुभवांचं कथन ह्याच्यातनं होतं. तर या उपक्रमालाही आमच्या शुभेच्छा आणि आम्हाला बोलायलाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार आणि धन्यवाद. आणि या सगळ्या गप्पा नेमका कुठे रंगल्या असतील असा तुम्हाला प्रश्न असेल तर ह्या गप्पा रंगल्या आहेत हाय फ्रिक्वेन्सी या स्टुडिओमध्ये, जिथला ॲम्बियन्स उत्तम आहे, टीम कोऑपरेटिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला जर पॉडकास्ट शूट करायचं असेल तुम्ही डेफिनेटली इकडे या आणि पॉडकास्ट शूट करा. आणि आपलं चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका.